सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्झाम वाला श्रेयश. तर आज आपण 10वीच्या बोर्डसाठी गणित भाग 1 म्हणजे मॅथ्स 1 साठी आपण इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि त्यांचे टॉपिक बघणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स पण मी खाली दिलेले आहेत. तर ते आपण बघूया. तर these topics are frequently asked in paper 1. So for algebra and relation parts, so given chapters are important. So first we see high weightage chapter repeated often, म्हणजे की जे जास्त मार्क्स साठी आणि मोस्टली रिपीटेड जे दरवर्षी होतात ते आपण चॅप्टर्स बघूया. तर पहिला आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड ऍप्लिकेशन्स. So in that, factorizing, solving and word problems are important. So second is arithmetic progression, which is AP. So here formulas, n term and sum of terms, these three subtopics are important. तर यामध्ये आपल्याला जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जे फॉर्म्युले आहेत आणि जे n टर्म शोधण्यासाठी किंवा सम ऑफ टर्म्स त्यासाठी जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला महत्वाचे आहेत. तर तिसरा आहे तो simultaneous linear equations. So here Cramer's rule are very important and elimination method. जर तुम्हाला वर क्वेश्चन मध्ये जर मेन्शन केलं असेल की क्रॅमर्स रूलने सोडवा, तर तुम्ही क्रॅमर्स रूलने सोडवायचा आहे. आणि जर इलिमिनेशन जर मेन्शन केलं असेल तर इलिमिनेशन. आणि जर काहीच दिलं नसेल तर तुम्हाला जी योग्य वाटेल, सोपी वाटेल तिने तुम्ही सोडवू शकता. तर फोर्थ आहे तो पॉलिनॉमियल आयडेंटिटीज अँड फॅक्टर थेरम. सो हियर व्हेरिफिकेशन अँड ऍप्लिकेशन्स इम्पॉर्टंट. सो इन प्रोबॅबिलिटी बेसिक अँड सिम्पल केसेस, आणि हा प्रोबॅबिलिटी स्कोरिंग चॅप्टर म्हणावा लागेल, कारण की यामध्ये इझी क्वेश्चन्स विचारले जातात फॉर्म्युला बेस. सो सिक्स्थ इज अ रेशिओ अँड प्रपोर्शन, डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रपोर्शन. सो हियर पर्सेंटेज रेशिओ प्रॉब्लेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू प्रिपेअर वेल फॉर पर्सेंटेज अँड रेशिओ प्रॉब्लेम्स. तर नंतरचा जो टॉपिक आहे तो एक्सपोनंट्स अँड सर्ट्स. सो हियर सिम्प्लिफिकेशन अँड rationalization. So these chapters show up year after year and form 50 to 60% typical algebra questions. तर यामधून तुम्हाला दरवर्षी 50 ते 60% या चॅप्टर्स किंवा आपण जे टॉपिक्स आहेत त्यामधून तुम्हाला क्वेश्चन दरवर्षी 50 ते 60% विचारले जातात. तर आपण पुढे काही रिपीटेड क्वेश्चन्स आहेत जे की पूर्वीपासून म्हणजे 5 वर्षाच्या पासून रिपीट झालेले आहेत. तर ते रिपीटेड क्वेश्चन्स टाइप्स फ्रॉम पास्ट इयर्स. सो द बोर्ड ऑफन रिपीट्स कन्सेप्ट क्वेश्चन्स फॉर्मॅट्स, so not necessarily next exact questions. So here's what you should focus on. So here repeated and scoring question types. So there are 8 main question types. So first is a solve quadratic equations by factorization. So it is a real life word problem. सो तर यामध्ये आपल्याला रिअल लाईफ वर्ड प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, जे की क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मध्ये. तर फाइंड कॉमन डिफरन्स अँड एन टर्म फ्रॉम एपी. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधून हा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि यूज क्रॅमर्स रूल टू सॉल्व्ह 2 लिनियर इक्वेशन्स. नेक्स्ट आहे तो सिम्प्लिफाय अँड इव्हॅल्युएट एक्सप्रेशन्स इन्व्हॉल्विंग सर्ड्स. तर सर्ड्सवरती एक हमखास क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे तो रेशो प्रपोर्शन अँड पर्सेंटेज कॅल्क्युलेशन्स प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे तो बेसिक प्रोबॅबिलिटी फ्रॉम डाईस ऑर कॉइन एक्झाम्पल्स. तर प्रोबॅबिलिटी मधून तुम्हाला डाईस किंवा कॉइन वरती क्वेश्चन एक पेपरमध्ये बघायला मिळणार. त्यानंतर आहे तो पॉलिनॉमियल आयडेंटिटी व्हेरिफिकेशन अँड फॅक्टर थेरम युजेस. आणि लास्टचा जो आहे तो सिंपल ऍप्लिकेशन क्वेश्चन फ्रॉम स्टॅटिस्टिक्स, विच इज मीन, मोड अँड मेडियन. सो व्हेअर ऍप्लिकेबल. जर तुम्हाला या तिन्ही पण शोधायला होतील किंवा यामधील कोणतं पण शोधायला लागेल, त्यानुसार तुम्ही फॉर्म्युला पुट करून त्यामध्ये व्हॅल्यूज इम्प्लिमेंट करायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. तर स्टुडंट हॅव नोटिस दॅट algebra and rational equations problem show up almost every year. So from these 8 topics, they ask 100% question in your board exam. So first you prepare for these 8 concepts or question types for your board exam, because these questions are repeated and scoring question types are.
So next is the most important subtopics for your practice. So here quadratic equations with word problems. So here almost always 4 to 8 marks they ask question based on quadratic equation. So quadratic equation is important topic. So here for AP arithmetic progression known to be repeated. So here from arithmetic progression they ask for nth term and so many more questions from AP. So here third is a probability. It is a simple cases. So appears yearly. So 100% question in your board exam from probability chapter, and which is based on coin or dice. So next is fourth is a simultaneous equations. So here standard board pattern. So this topic is also present in your this current board exam. So here factor theorem and identities. So here frequent short and medium questions from here. तर यामधून आपल्याला फ्रिक्वेंट शॉर्ट किंवा छोटे किंवा मध्यम टाईपचे आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतील या टॉपिकवर. तर सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्च अँड एक्सपोनंट्स, तुम्हाला एक सर्च दिली जाईल आणि ती सॉल्व करायला सांगतील. सो हिअर इझी टू स्कोरिंग बिकॉज search problems are very easy. So here I will give you predict questions for 2026 boards. So these questions are not exact in your board exam, but that type of question in your board exam. So तर यामध्ये जे प्रेडिक्ट क्वेश्चन्स फॉर 2026 आहेत ते तुम्हाला आहे तसे बघायला मिळणार नाहीत, पण त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या पेपर्समध्ये बघायला मिळतील. बिलो आर प्रेडिक्टेड क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिकरिंग पॅटर्न्स फ्रॉम प्रिव्हियस इयर्स अँड सॅम्पल पेपर्स इंट्रोड्यूस बाय द बोर्ड. तर तुमचा बोर्डसाठीचा पेपर आणि मागचे काही 1-2-3 वर्षाचे पेपर अनालिसिस करून जे क्वेश्चन्स रिपीटेड झालेले आहेत किंवा किती मार्क्सला येतात त्याच्यावरून हा एक 2026 साठी प्रेडिक्टेड क्वेश्चन पेपर बनलाय. तर तुम्ही हा अवश्य सोडवून जावा. सो हिअर फर्स्ट इज सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन. तर तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं जाईल आणि ते सोडवून आन्सर एक्स ची व्हॅल्यू जी की 2 येतात ते फाइंड करायला लागेल आणि जे आन्सर आलेला आहे त्याला बॉक्स करावा लागेल. कारण का जो पेपर चेक करणार असतो त्याचा फोकस पहिला आन्सरवर जातो, त्यानंतर तुमच्या स्टेप्सकडे बघतात. तर आन्सरला तुम्ही नेहमीपणे असा बॉक्स करत जावा. सो ऑल्सो फाइंड द रूट्स अँड व्हेरीफाय देम फॅक्टरायझेशन. जर तुम्हाला नुसतं रूट्स शोधायला लावलं तर तुम्ही आन्सर एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या, आणि जर व्हेरीफाय देम जर म्हटलं तर त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन मध्ये पुट करायला लागतील आणि ते सॅटिस्फाय होते का बघावं लागेल. LHS इज इक्वल टू RHS. So second is the arithmetic progression. From here, if the first term of AP is 8 and common difference is 3, so find the 20th term and the sum of the first 20 terms. So from arithmetic progression, they ask a formula based question. So here they give you first term and common difference and find the 20th term. So here for question from nth term and sum of the nth terms. So here they give find 20 term and sum of the 20 term. So you solve this question. So third question is a simultaneous equations. From here solve using Cramer's rule. They mention you solve by Cramer's rule. If not mentioned, then you can solve any method. So here they mention Cramer's rule. So you solve these two equations by Cramer's rule. So here fourth is a probability. A fair die rolled once. What is the probability of getting an even number? So here from die question present or two coins are tossed, find the probability of getting at most one head. So here from die and coin 100% question in your board exam. So find probability for die or two coins. So move next. So fifth is a ratio and proportion. So here sales an article 10% profit. If cost price is rupees 500, find the selling price and profit. So here they ask for profit or also loss. So here they give you 10% profit and cost price. So find the selling price. So it is also question formula based. So you can prepare from this chapter
only formulas. So all formulas will prepare for this question. So here 60 is a search. So here एक simplify example दिला आहे जे की search वरती आहे. तर हे तुम्हाला solve करायचं आहे. तर एक तुम्हाला predict long and high mark questions इथे चुकून 5-6 मार्क्स म्हणजे ते 3-4 मार्क्सला येऊ शकतं. तर पहिला जो आहे तो ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स. सो हिअर एक क्वेश्चन दिलेला आहे जो की प्रॅक्टिससाठी आहे. A rectangle length is 3 meter more than its width. If its area is 70 meter square, find dimensions and parameter. So तुम्हाला पेरिमीटर अँड डायमेन्शन्स शोधायला सांगितले आहे. त्यांनी लेंथ दिली आहे आणि 3 मीटर मोर दॅन विड्थ. सो मला वाटते लेंथला एक्स मानावं लागेल तुम्हाला, त्यानुसार सोडवावं लागेल. सो नेक्स्ट इज अ वर्ड प्रॉब्लेम विथ एपी. तर तुम्हाला 3 मार्क्ससाठी अर्थमॅटिक प्रोग्रेशनवर वर्ड प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. सो हिअर वन क्वेश्चन प्रेझेंट. So here in an AP, the sum of first 10 terms is 130 and the sum of 20 terms is 300. So here find the AP's first term and common difference. So here you find AP's first term and common difference. They give sum of 10 terms and 20 terms. So third is complex ratio and percent problem. So here shopkeeper buys goods for rupees 2000 and sells at 15% profit. So after a discount of 10%, find the actual profit or loss. So तुम्हाला यामध्ये प्रॉफिट झालाय की लॉस झालाय ते तुम्हाला फॉर्म्युला मध्ये टाकून सोडवून तुम्हाला जे मेन्शन करायचं आहे की प्रॉफिट आहे काय लॉस आहे. सो हिअर नेक्स्ट स्मार्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी. So smart revision strategy for your board exam. So first solve previous years papers or questions. तर तुमच्याकडे टाइम कमी उरलेला कारण का एक आठवडा फक्त राहिलेला आहे. तर तुम्ही मी जे खाली तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत प्रत्येक टॉपिक वरती 10-15 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही प्रत्येक धड्यावरती सॉल्व्ह केला तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल. सो हिअर फॉर स्पीड अँड पॅटर्न. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला गणित जर सुटत नसेल, जर अवघड वाटत असेल किंवा पुढं सुचत नसेल तर ते तुम्ही जागा सोडून स्किप करा आणि नंतर त्या लास्टला बघा. जे क्वेश्चन्स अगोदर येतात ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. सो हिअर प्रॅक्टिस महाराष्ट्र बोर्ड मॉडेल पेपर्स 2026 फॉर एक्झॅक्ट पॅटर्न अंडरस्टँडिंग अल्जेब्रा अँड जॉमेट्री सेपरेट. तर मी आता फक्त हा व्हिडिओ अल्जेब्रासाठी बनवला आहे जो की मॅथ्स 1 साठी आहे. तर तुम्हाला जॉमेट्री म्हणजे भूमितीसाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. तर मास्टर स्टँडर्ड फॉर्म्युलाज अँड स्टेप्स इस्पेशली इन एपी अँड क्वाड्रॅटिक्स. तर तुम्हाला फॉर्म्युलावरती लक्ष द्यायचं आहे एपी मध्ये आणि रेशो प्रोपोर्शन्स क्वाड्रॅटिक्स मधले. सो हिअर टाइम युअर सेल्फ व्हाईल सॉल्विंग पेपर्स टू मॅनेज टाइम इन एक्झाम. तर तुम्ही जर काही एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही तो टायमिंग लावून सोडला पाहिजे की तुमचा पेपर किती कव्हर होतोय आणि तुम्हाला अजून किती वेळ पेपर सोडवायला लागतो आणि आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे जी की आपण एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्हाला टाइम युअर सेल्फ व्हाईल सॉल्विंग पेपर्स. तर तुम्हाला टायमिंग लावून पेपर सोडवला पाहिजे. सो हिअर युजफुल रिसोर्सेस टू प्रॅक्टिस हिअर where you can find recent board papers to practice. So here maths 1 algebra paper downloads from here. So here Maharashtra SSC maths 1 question papers 2019 to 2025 PDFs include solves paper. तर तुम्ही जर गुगलला जाऊन जर महाराष्ट्र एसएससी मॅथ्स 1 क्वेश्चन पेपर्स जर सर्च केलं 2019 ते 25 मध्ये तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट्स मध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर मिळून जातील आणि त्यामध्ये तुम्ही ते सोडवू शकता. त्यात तुम्हाला पहिला जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून आन्सर की पण आहे ती बघू शकता. सो हिअर फॉर 2026 अल्जेब्रा अँड जॉमेट्री मॉडेल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पीडीएफ. सो बोर्ड रिलीज्ड सॅम्पल्स. तर तुम्ही बोर्डच्या हे असं मेन्शन केलं आहे की बोर्डच्या वेबसाईट वर जाऊन बघू शकता की त्यांनी एक सॅम्पल पेपर्स पब्लिश केले आहेत का. जर ते सॅम्पल पेपर पब्लिश केले असतील तर तेच तुम्ही सोडवून जावा. So here final exam tips. So here understand step by step solutions, partial marks matter. So जे तुमचे गणित सोडण्याची पद्धत आहे जसं की स्टेप वाईज जे गणित असतात त्यामध्ये जर तुम्ही एखादी स्टेप जर तुम्ही मिस केली तर तुमचा
पूर्ण लास्ट पर्यंत 3 वेळा पेपर चेक होतो आणि चीफ मॉडरेटर गेला की तुमच्या स्टेप्स पण चेक केल्या जातात. तर तुम्ही एक पण स्टेप मिस करायची नाही आहे, कारण का स्टेपला पण लास्टला मार्क्स घालले जातात. सो हिअर डोंट जस्ट मेमोराइज क्वेश्चन्स, प्रॅक्टिस सिमिलर व्हेरिएशन्स. तर तुम्ही जो क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटतोय किंवा मोस्टली रिपीटेड आहे आणि तो येऊ शकतो, तर त्या पद्धतीचे अनेक गणिताचे तुम्ही सराव केला पाहिजे. तर सिमिलर व्हेरिएशन्स म्हणजे त्या टाईपचे तुम्ही क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत. सो थर्ड इज अल्जेब्रा कन्सेप्ट्स रिपीटेडली अपियर, सो स्ट्रॉंग फंडामेंटल पे ऑफ. तर तुमचं फंडामेंटल्स जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अल्जेब्रामध्ये चांगला स्कोर करू शकता. सो यस, आता तुम्हाला मला वाटतं एक आजपासून 7 दिवस उरले असतील पेपरला, 7 का 6 दिवस आहेत. तर तुम्हाला एक मॅथ्स 1 साठी मी पॉवर स्ट्रॅटेजी सांगतो. तर त्यामध्ये कम्प्लीट फुल रिव्हिजन फर्स्ट, देन आफ्टर PYQ प्रॅक्टिस अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग. तर मला येत नाही असं तसं काय म्हणायचं नाही. कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे तुमचा. क्वेश्चन्स तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, PYQ सोडवा आणि फुल रिव्हिजन करा. So for day 1, quadratic equations. So here most important, it is standard form factorization method, word problem, area, speed, number problems. So from this, they ask question basis on word problem. So third is the nature of root using discriminant. So here in day 1, 2 hours concept revision, 2 hours solve a previous board questions, at least 15 sums, and third is a 1 hour time practice. So target be 100% perfect in solving and word problems. So here day 2 arithmetic progression. So find n term, sum of n term, word problems, daily savings, seed rows and numbers patterns. So for that, it is a plan, revise formulas, solve minimum 20 questions on AP, practice one long word problem. सो एपीज ऑलवेज कॅरीज 6 to 8 मार्क्स. तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशनवर 6 ते 8 मार्क हमखास मिळून जातील. तर तुम्ही फॉर्म्युला आणि ते रिवाइज करा. डे 3, it is a simultaneous linear equations. So here Cramer's rule, substitution and elimination method, so word problem, age number problems. So solve 15 standard plus 5 word problems. तर तुम्हाला स्टँडर्ड 15 क्वेश्चन्स आणि वर्ड प्रॉब्लेम मधले 5 मेन्शन केलाय, पण तुम्ही जास्तीत जास्त करू शकता कारण का वर्ड प्रॉब्लेम मोस्टली विचारले जातात. तर वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. सो हिअर डे 4 प्रोबॅबिलिटी प्लस स्टॅटिस्टिक्स इफ इन्क्लूड पार्ट 1. So here coin and dice problems, complementary probability, basic mean problems if in syllabus. So very strong scoring, do not skip. Probability and statistics question arise easy and that is the topic is scoring. So for day 5, it is a search indices polynomials. So first is a simplification. So first is a simplification, rationalization, factor theorem, and verify identities. So here quick scoring chapter, it is a practice speed. So in 5, day 5, you can prepare for these 4 concepts. So for day 6, full syllabus revision. So before your exam, before 2 days your exam, revise all formulas, solve one full previous year paper, 3 hours strictly. I can mention here one full previous year paper. You can solve 2 or 3 many more. So 2 also solve 2 question paper. So here I will mention one full previous year, but you can solve 2 full previous year papers. So here analyze your mistakes. So तर तुमच्या स्टेप्स काय चुकतायत, काय मिस होत आहेत, काय तुमची लिहिण्याची पद्धत, तुम्हाला वेळ किती पुरतो, अजून आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे की जे आपण एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर ते तुम्ही अनालाइज करायचं आहे. सो डू नॉट लुक ॲट सॉल्युशन ड्युरिंग रायटिंग. तर तुम्ही ज्यावेळी पेपर सॉल्व्ह करत असता आणि जे आन्सर काढता
तर ते परत तुम्ही बघत बसू नका की आन्सर आपलं बरोबर आहे का, स्टेप्स बरोबर आहेत का आणि आपण व्हॅल्यू टाकलेले सगळं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का. तर तुम्ही जे आन्सर लिहिलंय ते तुम्ही ॲनालिसिससाठी जो की पेपर सोडवून जो टाइम उरतो त्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस करू शकता. सो मूव्ह टू द नेक्स्ट. इट इज अ डे 7. So for day 7 mock test day, solve sample papers given below in 3 hours, check answers, revise weak areas only. जर तुमचे काही वीक टॉपिक्स असतील तर तुम्ही ते बिफोर वन डे युअर एक्झाम यू कॅन रिवाइज वीक एरियाज ओनली. तर जे तुमचे वीक्स काही टॉपिक्स आहेत आणि कन्सेप्ट आहेत ते तुम्ही रिवाइज करायचं आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र SSC 2026 मॅथ्स 1 अल्जेब्रा सॅम्पल पेपर इथं मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. So time is 3 hours, marks is 80. So for your practice you can solve this question paper. So here section A for 1 mark each. तर मी तुम्हाला इथे 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत जे की 1 मार्क्स आहे. Find the common difference of AP 5, 9, 13 and 17. So second question is find the roots x square minus 9 is equal to 0. So probability of getting a tail when tossing one coin. Simplify. Let's say if determinant is 0, system of equation is dot dot. So here I will give you 5 questions which is 1 marks each. So section B is 2 marks each. So here 4 questions mentioned. Solve 3x square minus 12 is equals to 0. So 7th is a find the 10 term of AP. So here AP is given 3, 7 and 11. So continue, you find 10 term. So for simplify search, so here you simplify this search. A die is thrown once, find probability of a getting prime number. So from dice and or coin, they 100% ask question in your board exam to 2 marks or 3 marks. So here section C is for 3 marks. So section section C is 3 and 4 marks each. So solve using Cramer's rule. So here 2 questions are given, equations are given, so you can solve by Cramer's rule. तर तुम्हाला जर क्रॅमर्स रूल मेन्शन केला असेल तर तुम्ही क्रॅमर्स रूल न सोडवायचा आहे किंवा दुसरी पण मेथड यूज करू शकता जर इथं मेन्शन केले नसेल तर. सो 11th is a find sum of first 15 terms of AP. So here they give AP and find sum of n term. So here they give 15 terms, so you can solve this question. So 12 is a rectangle has area 48 square meter and length is a 2 meter more than breadth. So find dimensions. So here तुम्हाला डायमेन्शन फाइंड करायला लावलेले आहेत किंवा पेरिमीटर पण फाइंड करा म्हणून सांगू शकतात. सो हिअर सेक्शन डी इज 5 to 6 mark each. So here in an AP 7 term is 22 and 12th term is 37. So find the फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ दॅट AP. तर तुम्हाला एक 2 टर्म्स मेन्शन केली जाते आणि त्याची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाईल. तर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि त्याचा कॉमन डिफरन्स शोधायला सांगतील. तर हे तुमचे 3 किंवा 4 मार्क्सचे पण क्वेश्चन होऊ शकतात. सो 14 इज अ सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन अँड व्हेरीफाय रूट्स. तर तुम्हाला याची x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ते तुम्ही इक्वेशन मध्ये पुट करून ते दोन्ही पण सॅटिस्फाय होतात का बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही सोडवायचं आहे. तर त्यामध्ये पहिला तुम्हाला x चे रूट्स काढावे लागतील आणि त्यामध्ये जे 2 रूट्स येतील ते तुम्हाला एक एक करून यामध्ये पुट करायचे आहेत आणि त्याचं पण सॉल्युशन स्टेप वाईज लिहायचं आहे आणि लास्टला जे आन्सर येतील ते LHS इक्वल टू RHS दाखवून हेन्स प्रूव्ह आणि जे तुम्हाला x ची व्हॅल्यू येतील त्याला स्क्वेअर कराय विसरायचं नाही. तर नेक्स्ट इज अ 15. So here 2 coins are tossed, prepare sample space and find probability of 2 heads and probability of at least 1 head. तर तुम्हाला कॉइन वरती एक सोपा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 किंवा 3 मार्क्सला. सो हिअर गॅरंटेड पेपर पॅटर्न्स टिप्स फॉर 2026. So here one long question from quadratic equation, so one long from AP, one system of linear equation, one question from probability equation and one to simplification questions. So it is a board pattern paper pattern for your 2000 board
exam 2026. So here these patterns repeat almost every year. तर हा जो पॅटर्न आहे की इथं 5 स्टेप्स तुम्हाला सांगितले आहेत, तर ते तुमचे एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी रिपीट होतात. तर तुम्ही हे चॅप्टर्स हमखासपणे करून जावा. तर फायनल ॲडवाइस फॉर यू, सिन्स यू आर सिरियस अबाउट युअर फ्युचर, so here practice daily 3 to 4 hours. So write steps neatly, board gives steps marks. So तुम्हाला मी पहिला सांगितलं होतं की स्टेप्स खूप महत्वाचे आहेत, कारण का पेपर तुमचा जर जास्त स्कोरिंग होत असेल तर पेपर तुमचा 3 वेळा चेक होतो. आणि चीप मॉडरेटर महत्वाचं म्हणजे स्टेप्स बघतो आणि तुमची लिहिण्याची पद्धत. तर त्यामुळे तुम्हाला स्टेप्सला पण प्रायोरिटी दिली पाहिजे. सो थर्ड इज अ मेमोराइज फॉर्म्युलाज, सॉल्व ॲटलीस्ट 5 फुल पेपर्स बिफोर एक्झाम. तर तुमच्याकडे 6 ते 7 दिवस उरलेले आहेत, त्यामध्ये तुमचे फुल पेपर 5 ते 6 सोडवून झाले पाहिजेत. हे कमीत कमी सांगालोय, ह्यामध्ये तुम्ही जास्त पण सोडू शकता. जरी दररोज एक पेपर जर सोडवला तर तुमचे 6 ते 7 पेपर होऊन जातील. जर दिवसाला 2 जर सॉल्व केले एका दुसऱ्या, तर तुमचं 10 तरी आरामात होतील. तर तुमचे प्रिव्हियस 5-6 वर्षाचे तुम्ही पेपर सॉल्व करू शकता. So it is a final advice. So here part 1 super important 50 questions रॅपिड रिव्हिजन. तर तुमच्या आता 5 ते 7 दिवसासाठी तुम्हाला क्वेश्चन्स काही दिलेले आहेत. सो सॉल्व दिस क्विकली इन 2 to 3 days. दिस कव्हर ऑलमोस्ट एव्हरी रिपीटेड पॅटर्न. सो हिअर फॉर चॅप्टर 1 quadratic equation 15 questions given. So you can solve these all questions in 2 to 3 days. So तुम्ही जर हे क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह करून गेला तर तुम्हाला पूर्ण धड्याची रिव्हिजन होऊन जाईल. सो फर्स्ट क्वेश्चन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्हाला इथे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहेत, तर ती तुम्ही सॉल्व्ह करून त्याचे रूट्स फाइंड करायचे आहेत. त्यानंतर फाइंड नेचर ऑफ रूट्स, सो फाइंड डिस्क्रिमिनंट. सो फिफ्थ इज इफ सम ऑफ रूट्स 5 अँड प्रोडक्ट इज 6, तो फॉर्म इक्वेशन. तर तुम्हाला इक्वेशन फॉर्म करण्यासाठी 100% क्वेश्चन येऊ शकतो बोर्डमध्ये. तर तुम्हाला सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट दिला जातो, तो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, त्यावरून तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचा आहे. तर सॉल्व बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला, तरी तुम्हाला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला ने सोडवायचा आहे, जे की b² - 4ac पहिला शोधून ते रूट मध्ये असतं तो फॉर्म्युला. सो फाइंड रूट्स ऑफ 4x² - 9. सो हिअर ask for 2 roots of x. So area problem, product of 2 consecutive numbers is 132. Find numbers. So this is a repeated question. तुम्हाला यामध्ये व्हॅल्यू चेंज करून पण यामध्ये काही क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही हे सर्व क्वेश्चन्स प्रॅक्टिस करून जावा. सो हिअर रेक्टँगल एरिया 16 स्क्वेअर मीटर, लेंथ इज 4 मीटर मोर दॅन ब्रेथ. सो फाइंड डायमेन्शन्स. So here you can assume that x for unknown value. So 10th is a speed problem based on quadratic equation. So 11th is a factorize that equation 5x². So here find roots. So move to the next. So here 13 number is for what value of k does equation have equal roots. So it is a word type problem. So for what value k does equation have equal roots. Verify roots of 2x² - 7x. तर या क्वेश्चन साठी तुम्हाला पहिला x चे 2 रूट्स शोधायला लागणार आणि ते तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये पुट करून तुम्हाला ते सॅटिस्फाय LHS = RHS आहे का दोन्ही रूट्सला लिहायचं आहे. सो लास्ट 15 क्वेश्चन इज अ वर्ड प्रॉब्लेम ऑन एज युझिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्हाला एज बद्दलचा हा वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती. तर मी हे 15 क्वेश्चन्स करून जावा, तुमची पहिल्या चॅप्टरची फुल रिव्हिजन होऊन जाईल. सो चॅप्टर 2 इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. I will give 10 questions, but is a sure questions for your board exam. So here find n term of. तर तुम्हाला n term शोधण्यासाठी सांगतील. So find common difference of 7, 14 and 21. तर तुम्हाला कॉमन डिफरन्स शोधण्यासाठी शक्यतो 1 किंवा 2 मार्कला नाही विचारणार, पण 1 मार्कला विचारतील हा क्वेश्चन. सो हिअर फाइंड 20 टर्म. हा टर्म शोधण्यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे तो फाइंड सम ऑफ
first 10 terms of 2, 5 and 8. So sum of first terms 10 terms तुम्हाला शोधायला लावलेले आहे. तर तुम्हाला n टर्म वरचा आणि सम ऑफ n टर्म 100% क्वेश्चन बोर्ड मध्ये असणार. तुमच्या 2026च्या पेपरसाठी 100% क्वेश्चन सम ऑफ n टर्म अँड फाईन n टर्म. तर यामधला दोन्ही मधला एक क्वेश्चन येऊ शकतो. So if A is 4 and D is equals to 3, so find S15. तर तुम्हाला पहिली टर्म आणि डिफरन्स दिला जातो आणि फाइंड S15 म्हणजे जी टर्म सम शोधायला लावतात. तर आपण पुढचा बघूया क्वेश्चन. सो इफ T5 is 18 and T10 is 33, so find A and D. हा पण क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, जो की तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि डिफरन्स शोधायला लावतात. Sum of first 25 natural numbers. It is a formula based question, so you can prepare for formula. So here seat row problem. So it is a AP application. तर इथून तुम्हाला 3 मार्क किंवा 4 मार्क साठी हॉट क्वेश्चन पण येऊ शकतो. So find middle term of given AP. तर तुम्हाला middle term it is also formula based question. So here 25, how many terms of AP 4, 9, 14 give sum 460. So हा क्वेश्चन 21 क्वेश्चन आणि वरचे 2 क्वेश्चन म्हणजे जो की n टर्म किंवा सम ऑफ n टर्म हे 3-4 कन्सेप्ट करून जावा. यावरती हमखास एक 3 मार्क्स साठी आणि 2 मार्क्स साठी क्वेश्चन येणार. So here move to the next chapter number 3, which is a simultaneous linear equation. So here I will give you 8 questions. So here solve 2x plus y is equals to 7 and x minus y is equals to 1. So it is an easy question. So they ask for 2 marks. So here solve using Cramer's rule. So they ask for 2 marks, also mostly 3 marks. So we'll prepare for Cramer's rule. So word problem from here, age problem. The famous question is the Pragati's age. So you can prepare that question which is mentioned in your problem set. So Pragati's age, some like that question is present in your problem set. So solve this problem and it is easy. So they ask for 2 marks. So here number of digit problems. So find condition for infinite solutions, graphical method question, ticket selling word problem, verify solution of system. तर तुम्हाला ग्राफिकल मेथडनं जर इक्वेशन सोडवायचं असेल तर हा इझी पडेल सोडण्यासाठी. तुम्हाला ग्राफ प्रोव्हाइड केला जातो. तर यावरती पण एक क्वेश्चन हमखास असू शकतो ग्राफवरती. तर तुम्हाला एक 2 इक्वेशन देऊन त्याचा ग्राफ ड्रॉ करायचा असतो आणि जिथे इंटरसेक्शन होईल ते पॉइंट्स लिहायचे असतात, जे की आन्सर असतात. तर नेक्स्ट आपण बघूया 4th चॅप्टर साठी. इट इज अ प्रोबॅबिलिटी. So here 7 questions. So first is a toss 1 coin and find sample space. So toss 2 coins, probability of 1 head. So for roll die, probability of even number. So here roll die. So probability of multiple of 3. So at least one head problem and complement rule problem from here. Chapter number 4, probability. So next is a find probability of prime number on dice. तर तुम्हाला डाइस आणि कॉइन वरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, प्रॉब्लेम सेट किंवा तुमचा लास्टला एक पूर्ण क्वेश्चन सेट असतो, त्यामध्ये तुम्ही डाइस आणि कॉइनचे क्वेश्चन करून जावा. तर तुम्हाला एक कमी मार्क्स साठी आला तर सॅम्पल स्पेस लिहा म्हणून येईल, जो की कॉइन किंवा डाइस असेल. तर आपण पुढे बघूया, जो की 5th चॅप्टर आहे. So here search indices and polynomials. So from here 10 questions. So तुम्हाला मी ते सिम्प्लिफाय साठी क्वेश्चन्स काही दिलेले आहेत सर्च मधले, तर ते तुम्ही हे करू शकता, सोडू शकता. आणि रॅशनलाइज साठी पण हा एक क्वेश्चन येऊ शकतो, जो की 1 मार्क साठी विचारला जाईल. सो नेक्स्ट इज अ लॉ ऑफ इंडायसेस प्रॉब्लेम्स. सो अराइज फॉर 2 मार्क्स. तर यामधून तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारले जातील लॉ ऑफ इंडायसेस मधून. सो हियर फॅक्टर थेरम क्वेश्चन्स. So from basis of a factor theorem they ask question for in your exam for 2 marks.
So here remainder theorem. So these two theorems are important. You can prepare these theorems and formula also. So here verify identity. So expand a plus b square. They ask for expand this formula. So next is a simplify factorial indices. So and last is a evaluate algebraic expression. So one question from here also, evaluate algebraic expression, which is asked for 2 or 3 marks. So we'll prepare, and it is a search is a easy chapter for you. So here if you practice all 50s, you cover almost 85% board paper pattern. So you can solve these all 50 questions, then syllabus cover 85% बोर्ड पेपर पॅटर्न. तर तुम्ही हे पूर्ण 50 क्वेश्चन जर केले तर तुम्ही बोर्ड पेपर पॅटर्नचा 85% तुमचा पूर्ण सिलेबस यामध्ये रिवाइज होऊन जाईल, आणि यामधून या कन्सेप्ट वरून तुम्हाला 100% क्वेश्चन्स बघायला मिळतील तुमच्या बोर्ड पेपर मध्ये. सो हिअर वॉल फॉर्म्युला चीट शीट, याचा अर्थ की तुम्हाला फॉर्म्युलासाठी एक शीट बनवली आहे. सो इट इज अ प्रिंट अँड पेस्ट नियर स्टडी टेबल. So it is not possible in video, but you can note down your notebook. So standard form. So from quadratic equation, first is a standard form. So it is a ax square plus bx plus c is equals to 0. So for discriminant, so discriminant साठी तुम्हाला गायल जागेला किंवा 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा डिस्क्रिमिनंट साठी फॉर्म्युला आहे जो की बी स्क्वेअर मायनस 4ac. सो हिअर रूट फॉर्म्युला आहे हिअर. तर तुम्हाला रूट जर विचारले असेल तर तुम्ही जर तुम्हाला क्वेश्चन आला असेल की डिस्क्रिमिनंट मेथडने सोडवा, तर तुम्हाला हा पण फॉर्म्युला माहित पाहिजे जो की मायनस बी प्लस मायनस ए प्लस मायनस अंडर रूट डी. सो हिअर डी इज अ discriminant which is a b square minus 4ac and divided by 2a. So sum of roots here a plus alpha plus beta is equals to minus b by a. So product of roots alpha into beta c by a. So from here one question arise which is form the quadratic equation. So you need these two formulas, so which is sum of roots and product roots. So 100% question from here. So next is a arithmetic progression. So here for n term, to find n term, so here tn is equals to a plus in bracket n minus 1 into d. D is a difference, so a is a first term. So next is the sum of n term. So here sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 d. So or it is short formula, sn is equals to n by 2 into in bracket a plus 1. So from these two formula 100% question in your board exam. So we'll prepare for these two formula. From this formula concept 100% question in your board exam. So here find n term or sum of find sum of n term. So here simultaneous equations. So from Cramer's rule, so for a1x plus b1y is equals to c1, a2x plus b2y is equals to c. So prepare these three formulas here mentioned according to that equation. So here from a1 b2, so here cross minus a2 b1. So for find dx, so you can solve c1 multiply by b2 and minus c2 multiply by b1. So here we'll prepare for Cramer's rule, because 100% question in your 2026 board exam, 100% question from Cramer's rule. So note down your notebook, 100% question from Cramer's rule. तर तुम्हाला 100% क्वेश्चन क्रॅमर्स वरती विचारला जाणार आहे, हे तुम्ही फॉर्म्युला करून जावा, कारण का 100% क्वेश्चन येणार. सो हिअर फ्रॉम प्रोबॅबिलिटी, so it is a p number of favorable outcomes total outcome. So 0 less than equal to p e less than equal to 1. तर तुमची जी प्रोबॅबिलिटी जी व्हॅल्यू येते ती तुमची 0 टू 1 मध्येच येते. तर याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही किंवा याच्यापेक्षा कमी असू शकत नाही. सो हिअर कॉम्प्लिमेंट रूल इथे दिले आहे.
पी डॅश इज इक्वल्स टू 1 मायनस पी. तर हा एक रूल तुम्ही प्रिपेअर करून जावा, छोटा फॉर्म्युला आहे. सो फॉर सर्ट्स इट इज अ सिम्पल रूल, अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी सो इक्वल टू अंडर रूट ए बी. जर तुमचे दोन मल्टिप्लिकेशन असतील सर्टमध्ये तर तुम्ही एका सर्टमध्ये स्क्वेअर रूट मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. सो हिअर फॉर रॅशनलायझेशन सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कंजुगेट. तर जो तुमचा कंजुगेट असतो तर तुम्ही मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, तर तुम्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्या कंजुगेट नंबरनं मल्टिप्लाय करायचा आहे. तर इम्पॉर्टंट आयडेंटिटीज तर 3 आहेत जे की फॉर्म्युला आहेत तुम्हाला बोर्डच्या पेपरमध्ये महत्वाचे आहे. जो की पहिला फॉर्म्युला आहे तो ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. सो फॉर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a square minus 2ab plus b square, and third is a square minus b square is equals to a minus b a plus b. So we'll prepare for this question, this formulas. So here final revision method every day before sleeping. जर तुम्हाला झोपायच्या अगोदर काय करायचं तर रिवाइज फॉर्म्युला शीट 10 मिनिट. ही मी आता दिलेली आहे फॉर्म्युला शीट, किंवा एक्स्ट्रा तुम्ही जर फॉर्म्युला जर लिहिले नोट डाऊन केले असतील तर तुम्हाला 10 मिनिटं रिवाइज करायचं आहे. तर त्यानंतर सॉल्व 5 रॅन्डम सम्स. तर पूर्ण पुस्तकातून तुम्हाला कोणते पण 5 क्वेश्चन्स दररोज सोडवायचे आहेत. आणि रिवाइज मिस्टेक्स तर आपण क्वेश्चन जे सॉल्व केलेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्यामध्ये काही मिस्टेक झालेत का, स्टेप्स राहिलेत का, लिहिण्याची पद्धती तुम्हाला सगळं चेक करायचं आहे. तो विदिन 7 days यू विल फील स्ट्रॉंग कॉन्फिडन्स. तर तुम्ही हे जर 7 दिवस पूर्ण वर जे सांगितलं आहे ते तुम्ही सगळं केलं तर तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स येऊन जाईल. सो हिअर मोस्ट एक्सपेक्टेड 30 मार्क्स सेट. सो टाइम सजेस्टेड 1 hour. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी आहेत. सो हिअर सॉल्व युझिंग फॅक्टरायझेशन. सो यू कॅन सॉल्व this quadratic equation and it by factorization. So here एक word problem दिलेला आहे जो की rectangle has area 96 square meter, its length is 4 meter more than its breadth, find the dimension. So here this question asked for in your board exam for 2 marks. 100% question is arise from here, which is area given and length is something more than its breadth. So let unknown value x and solve this quadratic equation, make a quadratic equation and solve this, and the final answer you can mention in that like a square or highlight the your answer. So next is a arithmetic progression. So here find the 20th term of AP. So n term, find the n term. 100% question in an AP term 5 common difference. So find the sum of n term. So these two questions are 100% in your board exam. तर तुम्हाला असाच क्वेश्चन किंवा ह्याच व्हॅल्यू पडतील असं नाही, पण n टर्म आणि सम ऑफ n टर्म वरती 100% क्वेश्चन तुमच्या बोर्ड पेपर मध्ये येणार. सो थर्ड इज अ सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन. सो क्रॅमर्स रूल वरचा तुम्हाला मागाशी सांगितलंय की 100% क्वेश्चन येणार, त्यामुळे तुम्हाला ते क्रॅमर्स रूलचे जे काय फॉर्म्युलाज ते आणि आहे ते तुम्ही वेल प्रिपेअर करून जावा. सो नेक्स्ट इज अ probability. So from probability 2 coins are tossed, write a sample space, find probability of getting. तर तुम्हाला एक 2 कॉइनचा सॅम्पल स्पेस नोट डाऊन करावा लागेल आणि त्यावरती काही फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 1 हेड, 2 हेड, 1 टेल. सो तुम्हाला त्याबद्दल काही पण विचारू शकतात, तर त्यावरती क्वेश्चन तुम्हाला 100% येऊन जाईल. सो हिअर मेन्शन ॲट लिस्ट 1 हेड और एक्झॅक्टली 1 हेड. सो फ्रॉम 2 डाइस और 2 coins the question asked in your board exam. So here mixed scoring section 4 marks. So here simplify surds. So you can simplify it, and it is from surd it is a easy questions asked for 2 marks. So find discriminant of 3x square minus 5x plus 2 is equal to 0, state natures of root. तर तुम्हाला नेचरचे काही 1 2 3 का 3 रूट नेचर्स रूट आहे जे की तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर सी क्वेश्चन आहे तो फाइंड कॉमन डिफरन्स ऑफ एपी. तर हा तुम्हाला 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कॉमन डिफरन्स ऑफ एपी.
सो तुम्हाला बोर्ड पेपरसाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि पेपर तुम्हाला 100% चांगला जाणार. फक्त हे पूर्ण सगळं जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि प्रॅक्टिस पेपर मी तुम्हाला दिलेला आहे, तर ती तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करून जावा. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. आणि हे फॉर्म्युला शीट जी आहे ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आणि चॅप्टर वाईज जे क्वेश्चन्स 10-15 क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही सोडून जावा. तुमचा पूर्ण चॅप्टर रिवाइज होऊन जाईल. सो थँक्यू. So here one mistake from my side. So here from search example, they present in your ninth standard. So for sir you not prepare, it is a good better because you are time consuming. So तर तुमचे जे सर्च वरची मी काही एक्झाम्पल पूर्ण या व्हिडिओमध्ये जर सांगितलेत, तर त्यामध्ये तुम्हाला सर्ड शक्यतो सिलेबस मध्ये नाही आहे, कारण का ते 9वी ला होतं. तर माझ्याकडून एक मिस्टेक झाली आहे. तर तुम्ही सर्ड वरची जरी एक्झाम्पल सॉल्व्ह केले नाही तरी चालेल. तर तुम्हाला काही भिवून जाण्याची गरज नाही. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे तुमचे लास्टचे चॅप्टर आहे त्यामध्ये मी काही मेन्शन केलं नाही, जे की तुमचा स्टॅटिस्टिक्स वरचा भाग आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट, हिस्टोग्राम आणि विदाउट हिस्टोग्राम विच इज अ पॉलिगॉन. सो तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला डाटा दिला जातो, म्हणजे जो की दोन किमती पूर्ण किमती दिल्या एक जातात 3-4. त्या तुम्हाला डाटा टेबलवरून तुम्हाला हिस्टोग्राम, पॉलिग्राम पॉलिगॉन, हिस्टोग्राम किंवा पाय चार्ट तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी येईल. आणि त्या बेसिसवरती तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी हमखास क्वेश्चन येऊ शकतो, जो की पॉलिगॉन आणि कशावरचा पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम वरती क्वेश्चन आहे. तुम्हाला बुक मायड आहे, ओपन आहे, तुम्हाला 1-2 मिनिटं सांगतो, जे की लास्टचे चॅप्टर आहेत. आणि फ्रॉम हिअर इन फायनान्शियल प्लॅनिंग. सो हिअर फ्रॉम फायनान्शियल प्लॅनिंग, so here for GST, CGST, so you can well prepare for that formulas. So here you also solve examples prepare, because from solve examples they ask 100% question. So here total GST to paid, so how many GST he or she paid, so CGST, SGST. For that you can prepare formulas from that chapter. So here solve examples are very important also. So do not miss that solve examples from your book. So here hence find the CGST and SGST. तर तुम्हाला CGST आणि SGST पण शोधण्यासाठी येऊ शकता. हा मी मेन्शन करायचं राहून गेलोय. तर तुम्हाला हा इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे. यामध्ये तुम्हाला CGST आणि GST पण फाइंड करायला होतील. So here that's types of taxes under GST. So it is not important. So from here, mutual fund shares. Okay. So here comparisons of FV and MV. So prepare these formulas which is mentioned here. So if MV is greater than FV, so then in the shares is a premium. So MV is equals to FV, then shares is at par. So MV is less than FV, then shares is at discounts. So here the for share profit and loss. So they use a word is a premium or pass. So here how many discounts. So here suppose F is 10 and M is 15, and 15 minus 10 is rupees 5, to share is at a premium of rupees 5. So for here 10 and 15, so here 15 minus 10, so you give profits, that's a premium mentioned here. So profit is a rupees 5. So here suppose FV is a 10 and MV is a also 10, so 0, so it is a par, so it is a equal value. So third is suppose FV is equals to rupees 10 and MV is a 7. So you can purchase the object for rupees 10 and sell to 7. So here 10 minus 7 is equal to 3. So it is a shares is at discount. So you have, as MV is a less than FV. So you can prepare these three concepts. So first is here 2 minutes. So first is here first thing, second thing, and third thing. So after that, so here rate of returns ROR. So सॉल्व एक्झाम्पल्स तुम्ही पण करून जावा, कारण का विचारले जाऊ शकतात. यामध्ये चौथा क्वेश्चन हा तुम्हाला अशा टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो, जो की ऍक्टिव्हिटी बेस असतो.
आणि 100% ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये प्रेझेंट असतो. तर यामध्ये तुम्हाला जे सांगितले आहे ते तुम्ही करून जावा. आणि यामध्ये व्हॉट इज वॉज द टोटल गेन ऑर लॉस ट्रान्झॅक्शन, हा पण क्वेश्चन महत्वाचा आहे. तर तुम्हाला एक लास्टच्या चॅप्टर मध्ये सांगतो, एक 2 मिनिट. ते स्टॅटिस्टिक आणि पाय चार्टचा भाग राहून गेलाय. सो here pie diagram. So from pie diagram they ask for draw the pie charts, or from analysis of a pie chart they ask some questions for 3 marks. So here one question is present which is solved. So what is the total number of skilled workers, what is the number of skilled workers are in agriculture, constructions, fields. So it is a easy chapter, so based on graph. So you can prepare for formulas also present or not. So from analyzing the diagram pie chart, so you can solve these questions. So questions based on also histogram and polygon. So it is a polygon frequency polygon, so which is class as the maximum, so it is asked for 4 marks or so 3 marks. So from polygon also, from here frequency polygon is here. So that's a data is given. So here is C. So here from data they ask for draw a histogram from given data. So here some examples you can solve from your practice set. So from histogram concept, so it is important. And from here there's one question, is the mode for group frequency distribution. So here mode, it is a formula, so you can prepare formula because hots are present from here. So this is one solve examples from. So it is also ask for 3 or 4 marks, so we'll prepare for this example. So here from which concept, it is a mode of grouped frequency distributions. So it is also important. So here one question is arrived, which is a age person visiting museum. So here which concept, wait, I can see which concept is explained in your book. So it is a median for group frequency distribution. So here for median mode and mean, so this formula is present, so you can will prepare for formulas, and from that basis of a formula you can solve questions in your board exam. So thank you. And the one most important thing is from third topic or third example, they not ask in your 10th board exam because it is a you prepare in 9th standard. So not, तर तुम्ही असं माझं एक म्हणणं आहे की तुम्ही सर्ड बद्दलचं काही टेन्शन घेऊ नका, कारण का तुम्हाला ते 9वीला होता आणि आता बोर्ड मध्ये सर्ड शक्यतो नाही आहे 10वी साठी. तर तुम्ही सर्ड वरचे प्रॉब्लेम नाही केले तर चालतील, पण बाकीचे जे पॉलिनॉमियल वरचे जे क्वेश्चन्स असतील ते करा. आणि फायनान्शियल आणि स्टॅटिस्टिक वरचे जे मी आता लास्टला एक क्वेश्चन सांगितले ते तुम्ही कन्सेप्ट आणि फॉर्म्युलाज ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून जावा. सो थँक यू गाइज. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तो मैं बाद में अभी ज्योमेट्री का वीडियो बनाऊंगा, तर तुम्ही भूमितीच्या व्हिडिओसाठी पण तयार राहा. सो थँक्यू, बाय बाय. सो तर तुम्हाला जाता जाता एक एवढंच आहे की तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा व्हिडिओ, कारण त्यांना खूप मदत होईल. आणि 100% पेपर इथूनच निघणार, म्हणजे की जे मी इम्पॉर्टंट सांगितले कन्सेप्ट क्वेश्चन त्यावरून तुम्हाला पेपर मिळणार. तर तुम्ही हे तुम्हाला मित्रांना शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो तुम्हाला आणि काही रिसोर्सेस जर पाहिजे असतील किंवा व्हिडिओ जर पाहिजे असतील कोणत्या टॉपिक्सवर सब्जेक्टवर, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्यू.